श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक: ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वद्वातिं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीर सागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेष शयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकीं किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ माळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमांसारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्यांची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युल्ल तेसम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमलाकरे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला, जाते वर्णिला थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती कविवर्णू नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमून तया, त्या महाविष्णूंचा अवतार, गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर, अगत्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजकां होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पाम, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्यांच्या नाम स्मरण, ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होतो तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढ मती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या काननच्छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक,
विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करोन सच्ची श्याम लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतेसे की निश्चये तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ तो पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेद नांते शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिला 3 मुखे 6 हात गळाम पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रम अधर्म प्रवर्तकाम नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तालांगी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विद्या वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गाव यात्रे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर पीर आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी ऊने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाओ आता नमुम साधुर्वंद ज्यांसी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी
वारंवार तयांच्या चरणी लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन. ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले विचित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. हाता करून नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणीं सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृसमाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयांचा. संस्कृतांचा नसेत गंध मराठी न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवीच शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तिचेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुणा ग्राह्य ती तुकेच घ्यावे. पूर्ण एवढी विनंती कर जोडोन करणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाहो अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करीन. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बंधन जुळी करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोल हे बोल पुढे कथा बहु अमोल. वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तां प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी वनिम गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे. दुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परितीज विषयी शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शंक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध. कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी.
दोघांसी बैसओनी दोहोंवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटावन पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशो हजारो नगर हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो गोदात टाकाप्रती जियेचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरी जे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी परतलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला निवास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सोतळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत असे आमुचे सकल व्रत असे मुळापासून ऐकोनी या ऐशिवानी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बहुदान येती या गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जाती बैसती कोणी काही आणूनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञानी नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेथे तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतरखुना स्वामींसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शन येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्या कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वद्विता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आखंट भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणीं ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आपाटोळ झाले भक्त तेथेंचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विचार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी समे घेऊन या स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मार्गे परतणे भाग पडे टोळे आज्ञापिले सेवकाम जोवरी आम्ही येऊ काम तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नव नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने
तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्य स्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाव्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदले, यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आपले बळे, दारिद्री यांच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराम जे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन. एका गिरिगवरी बैसोन, तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक संन्यासी होती, एक संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचारिती. एक लोकाम उपदेशिती, एक भजनाम माझी रचित नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयांचे चरण, दुर्लभ सदभक्ती वाचोन. केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदना ते, तयाची देखोनी यास भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ, तैपासूनी तयांचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती. स्वामींचरणी उदेले, तैपासूनी जगात. तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध जे ते प्रख्यात. किती एक जाहले, चोळाप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती. गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे काही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज. यती बहुया न जाती फिरावया, लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात. यती विख्यात पातले, राहती चोळाप्पाचे घरी. दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी. राव बोलला काय वाणी, गावातवती यती येऊनी. फार दिवस जाहले, परी आम्हां श्रुत पाही. याही आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही. भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी. आत्ताच देती दर्शना, राव मुखातूनी वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायांची, सिंहासनाखाली उतरोन. राव घाली लोटांगण, प्रेमाश्रुती भरले नयन. कंठ झाला सद्गदित, दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्रांश्रूंनी, मग तयां हस्तकी धरोनी. आसनावरी बैसविले, हुन पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तई, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृप राये, निराकार आणि निर्गुण. भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन. विष्णू नाचे ब्रह्मानंदे आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन. विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडा हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. चतुर्थोध्याय, चौथा अध्याय.
श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवधाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. 16 केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोंदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. ह्या मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्प द्रुमासमान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती. दृढ चरणीं जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निर्धक कुंटील तयां शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोनी म्हणती जनांसी ढोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो बसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पाऊले. यांत स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले तो ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटांवरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्थात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते. कोणी नवसा ते करीती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती करचरण पूजिती. आनंदे संन्यासी कौतुक पाहती. मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरोनी क्षण एक घडला सत्संगती. तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती. संत महिमा विशेष स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांशी म्हणती यथेच्छ मिळती खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्याशांपुढल्या. नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्थात द्रव्यादिक सारे नेत. संन्यासी मनी
झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी. तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य कसे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जनाम अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुराध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. पंचमोऽध्यायः अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भो कानन वैश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्तां खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी सवितां प्रेमळ सत्वरत्वाते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र करावा श्रवण श्रोते वैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळापा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रज वाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणीं चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती. स्वामीं दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगरांप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या मार्जित्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभेमाजी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र. बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम. देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान. लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन. बसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन कोणा एका लागूनी मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीं ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोध्या. ऐसे करोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच आत जाता. देवी सन्मालिना होता बहुत आनंदे करोनी. नृपती सह सकळ जने त्यापीर तात्यांसी सन्माने. गौर ओनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिध ते सांगती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांचे. अक्कलकोटीचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळापादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन गेले असे त्या ठायाम. प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढविनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, असा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करिता ती, करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, योचक धने तृप्त केले, स्वामींची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी, ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी, येऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हासी, मान मराहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळाप्पाने सांगितले, द्रव्येन सर्व वश, चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरींच्या बहुसाल, मग कोणे एके दिवशी करीत असत स्वामी सेवेसी, यतिराज तया समयांसी, आनंद वृत्ती बैसले, चोळाप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन, समर्थांसी हास्य करोन, उत्तर चोळाप्पा लागोयन, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही षडोद्याप्रती, काय म्हणून चलावे, पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता बघता, श्री स्वामीराज वदविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम वस्तू. नमस्कार. शेवटचा म्हणजे ह्या व्हिडिओमधला 5वा अध्याय संपला आहे आणि या पुढचा जो अध्याय आहे 6, 7, 8, 9, 10 म्हणजे जेवढं काही शक्य होईल मी तेवढ्या अध्यायांचं पुढे व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही नक्कीच ऐकावेत. श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला वाचायला येत नसेल तर तुम्ही किमान ऐका तरी एवढीच अपेक्षा आहे. आणि आजचा हा सारामृत तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच स्वामी प्रकट दिन येत आहे. खूप लोकांच्या म्हणजे स्वामी भक्तांच्या इच्छा आहेत की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. ते प्रकट दिनापर्यंत तरी पूर्ण होईल किंवा नंतर होईल, पण तुम्ही मात्र सारामृत ऐकत राहा, वाचत राहा, श्रवण करा. मनातल्या मनात सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि श्री स्वामी चरित्र सारामृत एकदा तरी आयुष्यात वाचा, तुम्हाला खूप लाभ मिळेल. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नाही केला तरीही चालेल, पण तुम्ही मात्र ऐका. श्री स्वामी चरित्र सारामृत. धन्यवाद.